नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट मराठी. तर आज आपण बघणार आहोत अँग्युलरमध्ये राउटिंग कोणत्या प्रकारे वर्क करते ते आणि राउटिंग जे आहे आपण कोणत्या प्रकारे ॲड करू शकतो आणि हँडल करू शकतो ते. तर सुरुवातीला आपण जो ओव्हरव्ह्यू आहे तो ओव्हरव्ह्यू समजून घेऊया. तर राउटिंग कशासाठी गरजेची आहे ते अँग्युलरमध्ये. तर राउटिंग ॲक्च्युली जे काही कंपोनंट्स असतात आपले छोटे छोटे आपण कंपोनंट्स बनवतो अँग्युलरमध्ये. जसं की तुम्हाला माहीतच आहे अँग्युलर जे आहे सिंगल पेज ॲप्लिकेशन आहे आणि इथे कंपोनंट्सला व्हिजिट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा नेटवर्क कॉल होत नाही आणि डायनॅमिकली जे कंटेंट असतात, ठीक आहे, जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर दुसऱ्या फ्रेमवर्कचे जे ॲप्लिकेशन्स असतात, .NETचे असोत किंवा जावाचे असोत, तर तुम्ही प्रत्येक पेजला जेव्हा व्हिजिट करायला जाता तर तेव्हा एक नेटवर्क कॉल होतो सुरुवातीला. तर तो नेटवर्क कॉल जो आहे तो सर्व्हर साईडला जातो, डेटा घेतो आणि त्याच्यानंतर जे HTML आहे किंवा जो पेज आहे तो शो होतो आपल्याला. परंतु अँग्युलरमध्ये तसं काही नसतं. जर तुम्ही कंपेअर केलं तर तुम्हाला लक्षात येईल अँग्युलर जे आहे सिंगल पेज ॲप्लिकेशन आहे आणि इथे एक छोटे-छोटे आपण कंपोनंट्सचा ग्रुप बनवत असतो आणि त्याची जी हिरार्ची आहे कंपोनंट्सची त्याच्यानुसार आपण राउट्स जे आहेत आपले क्रिएट करत असतो. तर फक्त वन एक जो कॉल असतो, सिंगल कॉल ॲक्चुअली तो केला जातो जेव्हा आपली जी अँग्युलर ॲप्लिकेशन आहे त्याची जी index.html फाईल आहे ती लोड करण्यासाठी. ठीक आहे. जेव्हा कधी आपण अँग्युलर ॲप्लिकेशन बिल्ड करून डिप्लॉय करतो त्यावेळेस सगळेचं सगळं काही बंडल्ड होतं आणि बंडल होऊन फक्त जी index.html फाईल असते तीच विजिबल असते. जसं की तुम्ही इथे पाहू शकता. आपण लोकली सुद्धा रन करतोय ॲप्लिकेशन. लोकली रन करताना सुद्धा आपल्याकडे फक्त ही जी एक फाईल आहे index.html हीच अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये जेवढं काही आहे ॲपरूट आहे आपलं महत्त्वाचं बेस फोल्डर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही कंपोनंट्स आहेत ते लोड होत आहेत. ठीक आहे. तर तुम्ही याच्यावरून समजू शकता की फक्त index.html जी फाईल आहे ती लोड करण्यासाठीच एक सिंगल नेटवर्क कॉल होत असतो. त्याच्यानंतर जेवढे काही कंपोनंट्स आहेत आपल्याला गरज पडत असते या कंपोनंटवरून त्या कंपोनंटला जाण्यासाठी किंवा या कंपोनंटमधून डेटा त्या कंपोनंटला पास करण्यासाठी. तर आपण URL थ्रू सुद्धा राउट्स थ्रू सुद्धा डेटा पास करू शकतो, पॅरामीटर्स पास करू शकतो, क्वेरी पॅरामीटर्स पास करू शकतो. तर ते सगळं काही हँडल करण्यासाठी अँग्युलरने आपल्याला राउटर मॉड्यूल दिलेला आहे. तर राउटर मॉड्यूल काय करतो आपल्याला एक फ्रीडम देतो की आपल्या अकॉर्डिंग आपण रूट्स जे आहेत ते क्रिएट करू शकतो आणि रूट्स क्रिएट करून जी काही आपण पाथ तिथे देतोय रूट क्रिएट करताना तर त्या पाथला ॲक्च्युली ती पाथ आणि आपण जी इथे सर्च बारमध्ये जी काय पाथ देतो पाथला मॅच करतं ते मॅच करून परफेक्ट मॅच जो काही रूट होईल, ठीक आहे, तर त्या रूटला जो काही कंपोनंट आहे लिंक केलेला तो कंपोनंट रेंडर करतो. तर राऊट नावाचा इंटरफेस आहे आणि राउट्स जे असतात ते राउट इंटरफेसचे अरेज असतात. ठीक आहे. तर आपण आता एक काम करूया. डिफाइनिंग राउट नॉर्मल असो किंवा वाईल्ड कार्ड रूट असो कोणत्या पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो ते आपण आता बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. तर आता राउट डिफिनेशन करण्यासाठी जसं की तुम्ही जर हे ॲप्लिकेशन अँग्युलरचं लेटेस्ट जे व्हर्जन आहे आता त्या व्हर्जन थ्रू जर तुम्ही केलं तर तुम्हाला app.roots.ts नावाची फाईल मिळते आणि त्याच्यानंतरच ही एक फाईल आहे बघा app.config.ts फाईल आहे. ठीक आहे. तर app.config.ts फाईलमध्ये तुम्ही पाहू शकता रूट्स जे आहेत ते ऑलरेडी इम्पोर्ट केलेले आहेत आणि प्रोव्हाइडेड राउटर म्हणून एक फंक्शन आहे त्याच्यामध्ये हे रूट्स पास केलेले आहेत. ठीक आहे. आणि हे जे आहे प्रोव्हाइडेड राउटर हे प्रोव्हायडर्स अरेमध्ये दिलेलं आहे. तर याच्या आधी जे होतं आपल्याकडे मॉड्यूल्सचा कन्सेप्ट होता. तर मॉड्यूल्स आपण क्रिएट करायचो वेगवेगळे आणि ॲप मॉड्यूल नावाचा एक मॉड्यूल असायचा बेस मॉड्यूल. तर त्याच्यामध्ये प्रोव्हायडर्स अरेमध्ये आपण रूट्स द्यायचो आणि त्या रूट्सला आपण जर चाइल्ड असतील तर चाइल्ड फॉर चाइल्ड म्हणून सुद्धा आपण यूज करायचो फंक्शन आणि तिथे प्रोव्हाइडेड इन सुद्धा एक ऑप्शन असायचं रूट म्हणून. ठीक आहे. तर
आता अँग्युलरने खूप काही बदल केलेले आहेत मित्रांनो. तर डायरेक्ट जो आहे ॲप्लिकेशन कन्फिग नावाचं एक ऑब्जेक्ट आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता भरपूर आहेत, प्रोव्हायडर्स आहेत. तर प्रोव्हायडर्समध्ये आपण भरपूर प्रोव्हायडर्स देऊ शकतो. एन्व्हायरमेंट प्रोव्हायडर्स आहेत किंवा आपले जे प्रोव्हायडर्स आहेत, ठीक आहे. क्लास प्रोव्हायडर्स असो, कन्स्ट्रक्टर प्रोव्हायडर्स, आपण स्वतःचं फॅक्टरी प्रोव्हायडर करू शकतो. आपण बघणारच आहोत या सिरीजमध्ये, ठीक आहे. तर आता सध्या कोणते प्रोव्हायडर आहेत आपल्याकडे? आपल्याकडे आहे ब्राउझर ग्लोबल एरर लिस्नर आहे, त्याच्यानंतर प्रोव्हाइड झोनलेस चेंज डिटेक्शन आहे, त्याच्यानंतर प्रोव्हाइड क्लायंट हायड्रेशन आहे आणि प्रोव्हाइड राउटर आहे, ठीक आहे. तर हे प्रोव्हायडर राउटर खूप महत्त्वाचं आहे आपल्या आजच्या लेक्चरसाठी. तर प्रोव्हायडर राऊटमध्ये आपण जे राऊट्स आहेत ते पास केलेले आहेत तिथे. हे ॲक्च्युली अँग्युलरच करतं आपल्यासाठी. त्याच्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट ही एक आहे, की हे रूट्स जे आहेत लोड होतील कुठं? तर तुम्हाला कंपोनंट शोधायचं आहे ज्याचा सिलेक्टर ॲप रूट असेल, कारण की हाच आपला महत्त्वाचा कंपोनंट असतो. आणि या ॲप रूट कंपोनंटमध्ये तुम्हाला राउटर आउटलेट नावाची जी क्लास आहे ही तुम्हाला इम्पोर्ट करावी लागते, ठीक आहे. तर राउटर आउटलेट नावाची जर क्लास तुम्ही इम्पोर्ट केली तर इथे app.html वर तुम्हाला राउटर आउटलेट नावाचं जे कंपोनंट आहे हे तुम्हाला यूज करता येतं किंवा हे जे सिलेक्टर आहे ते, ठीक आहे. तर जेवढे काही रूट्स आपण डिफाईन करूया ते सगळेच्या सगळे रूट्स इथे लोड होतात या बेस राउटर आउटलेटमध्ये, ठीक आहे. तर त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात सुरुवातीला. तर हे राउटर आउटलेट जे आहे हे सुद्धा तुम्हाला बॉयलर प्लेट कोडमध्ये प्रोव्हाइड केलेलं मिळतं. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे ॲक्च्युली एम्प्टी अरे असतो रूट्सचा, कोणतं कंपोनंट वगैरे इम्पोर्ट केलेलं नसतं. तर आता आपल्याकडे हे जे कंपोनंट आहे, हे जे रन होतंय, आता दिसतंय आपल्याला हे कंपोनंट, याच्यासाठी आपण रूट दिलेला आहे. चॅप्टर कंपोनंट आहे आणि रूट जो आहे तो आहे एम्प्टी, ठीक आहे. तर रूटची जी पाथ आहे ती आहे एम्प्टी. तर सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचं आहे की पाथ. तर या रूट्समध्ये तुम्ही जेव्हा ज्यावेळेस जासाल तर इथे ॲक्च्युली हे जे रूट अरे आहे यालाच एक टाईप दिलेला आहे. आता हे ॲक्च्युली प्रकार आहे टाईप अलियासेसचा. तर आपला व्हिडिओ आहे टाईपस्क्रिप्टमध्ये टाईप अलियासेसचा. तुम्हाला जर नवीन असेल गोष्ट ही तर तुम्ही जाऊन पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता इथे रूट्सचा अरे आहे. तर हा इंटरफेस आहे रूट. तर याच्यामध्येच भरपूर काही प्रॉपर्टीज आहेत. पाथ आहे, त्याच्यानंतर मॅचर आहे, URL मॅचर फंक्शन आहे, कंपोनंट आहे, लोड कंपोनंट आहे, रिडायरेक्ट टू आहे, त्याच्यानंतर भरपूर काही आहे. सगळंच आपण एक 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 पाहणार आहोत. आता इथून पुढे आपल्याला राउटरचं खूप काही काम पडणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये, ठीक आहे. तर हे सगळेच कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. तर तुम्हाला पाहायचं झालं तर तुम्ही असं जाऊन पाहू शकता तिथे. तर एक काम करूया आपण, पाथ देऊया एक आणि एक कंपोनंट आपण ॲड करूया, होम कंपोनंट, ठीक आहे. तर इथे आपल्याला कंपोनंट आहे का आपल्याकडे? सध्या नाही आहे होम कंपोनंट, तर आपण क्रिएट करूया. ng जनरेट सी होम कंपोनंट, ठीक आहे. तो होम कंपोनंट आपण इथे क्रिएट केलेला आहे आणि आता होम कंपोनंट इथे आपण कॉल करूया. तर आता ज्यावेळेस मी URL मध्ये असं होम देईल तर तुम्ही पाहू शकता होम कंपोनंट वर्क्स. आता हे कुठं लोड झालंय? हे त्या राउटर आउटलेटमध्येच लोड झालेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जाऊन पाहू शकता. हा राउटर आउटलेट आहे आणि इथेच आपला ॲप होम कंपोनंट जो आहे तो रेंडर झालेला आहे, ठीक आहे. आता वाइल्ड कार्ड रूट कसे असतात? तर वाइल्ड कार्ड रूटसाठी तुम्हाला पाथमध्ये द्यावं लागतं स्टार, ठीक आहे. स्टार द्यावं लागतं, 2 स्टार द्यावे लागतात. त्याच्यानंतर कंपोनंट जो आहे आपल्याकडे नॉट फाउंड कंपोनंट आहे, ऑलरेडी आपण क्रिएट करून ठेवलेला आहे मी तुमच्यासाठी आपला वेळ वाचावा म्हणून. तर नॉट फाउंड कंपोनंट अशा पद्धतीने दिलेला आहे. तर आता हे काय करतं, URL मॅचर चेक करतं की अशा पद्धतीची काही URL आहे का आपल्याकडे. तर मी अशा पद्धतीची रँडम URL दिलेली आहे. तर ज्यावेळेस मी या URL ला हिट करेल तुम्ही पाहू शकता नॉट फाउंड कंपोनंटला ते आलेलं आहे, ठीक आहे. तर URL मॅचर काय करतं, हे वरतून चालू करतं. पाथ ज्या आहेत ते मॅच करायला. तर वरतून चालू करतं. जर या पाथमध्ये जर चाइल्ड कंट्रोल असतील, चाइल्ड कंपोनंट्स असतील तर त्याला सुद्धा मॅच करतं. त्यानंतर पुन्हा बाहेर येतं. ज्यावेळेस चाइल्ड कंपोनंट संपतील पुन्हा बाहेर येऊन पुन्हा दुसरी पाथ बघणार. याला काही चाइल्ड कंपोनंट आहेत का ते बघणार, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ते ड्रिल डाऊन करतं. प्रत्येक पाथ चेक करतं. कुठेच जर ती पाथ सापडली नाही तर ते डायरेक्टली जे आहे ते नॉट फाउंड कंपोनंट इथं रेंडर करतं किंवा हे ॲक्च्युली फॉलबॅक पाथ म्हणू शकतो आपण याला, ठीक आहे. इथे जर कुठे जर झालं नाही मॅच तर फॉलबॅक म्हणून ही पाथ आपल्याला द्यायची आहे तिथे.
आणि लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही जर फॉलबॅक देत असाल तर फॉलबॅक तुम्हाला सगळ्यात शेवटी द्यावा लागतो. हे जर तुम्ही आधी दिलं तर कोणती जरी URL असेल तरी तो नॉट फाउंड कंपोनंटच लोड करणार. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ज्या काही व्हॅलिड URL आहेत त्या तुम्हाला वरती द्याव्या लागणार आहेत आणि त्याच्यानंतरच वाईल्ड कार्ड रूट जो आहे तो तुम्हाला शेवटी इथे द्यावा लागतो. तर अशा पद्धतीचं आहे. तर आपण पुन्हा येऊया आपल्या चॅप्टर कंपोनंटला. तर आता रूट रिडायरेक्ट, आता हे तर पाहिलेलं आहे आपण. आता रूट रिडायरेक्ट बघायचं आहे आपल्याला. रूट रिडायरेक्ट कोणत्या पद्धतीने वर्क होतात ते. तर रूट रिडायरेक्टला आपल्याला एक नवीन आपण पाथ इथे क्रिएट करूया. पाथ असणार आहे चॅप्टर. ठीक आहे. आता इथे आपण चॅप्टर असे पाथ देतोय. आता इथे रिडायरेक्ट टू करायचं आहे आपल्याला. इथे रिडायरेक्ट टू ला आपल्याला पुन्हा पाथ द्यावी लागते. तर आपण याला सेव्ह केलेलं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता URL मध्ये मी इथे चॅप्टर टाकतोय. तर चॅप्टर टाकल्या टाकल्या ते रिडायरेक्ट कुठं होतंय, आपल्या चॅप्टर कंपोनंटला. तर आपण ही जी पाथ आहे एम्प्टी पाथ, या एम्प्टी पाथला ते रिडायरेक्ट होतंय. तर अशा पद्धतीने तुम्ही रिडायरेक्ट सुद्धा करू शकता. जर इन केस तुमच्याकडे दुसरे काही कंपोनंट्स असतील, आता फॉर एक्झाम्पल पाथ ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे त्या कंपोनंटची, पण ते कंपोनंट अंडर कन्स्ट्रक्शन आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये इश्यूज आहेत ते तुम्ही रिझॉल्व्ह करताय, तर तुम्ही एक तिथे फ्लॅग टाकू शकता. जर त्या कंपोनंटला कोणी ॲक्सिडेंटली, समजा ॲप्लिकेशन लाईव्ह असेल तर त्या कंपोनंटला कोणी व्हिजिट करत असेल तर तुम्ही त्याला रिडायरेक्ट करू शकता, जेणेकरून लाईव्ह ॲप्लिकेशनमध्ये काही इश्यूज येणार नाहीत. तर अशा पद्धतीने हे रूट रिडायरेक्ट जे आहे तुम्हाला तिथे कामी पडतं. त्याच्यानंतर आहे बघा नेस्टेड रूट्स. तर नेस्टेड रूट्ससाठी एक काम करूया आपण, प्रोडक्ट म्हणून एक कंपोनंट ॲड करूया इथे. याचे राहणार आहे पाथ प्रोडक्ट म्हणून प्रोडक्ट्स देऊया. ठीक आहे. आणि कंपोनंट जे आहे ते आपल्याला प्रोडक्ट्स कंपोनंट इथे बनवायचं आहे. एक काम करूया, प्रोडक्ट्स कंपोनंट. ठीक आहे. आणि हे जे प्रोडक्ट्स कंपोनंट आहे हे आपण इथे इम्पोर्ट करूया आणि इथे देऊन टाकूया. तर काय झालंय, आपण एक पाथ क्रिएट केली आणि कंपोनंट इथे दिलेला आहे, परंतु आता याला चाइल्ड द्यावे लागतील आपल्याला नेस्टेडसाठी. तर चिल्ड्रन नावाची एक प्रॉपर्टी असते इथे, याला सुद्धा अरे एक्सपेक्ट केला जातो आणि हा जो अरे आहे तो असणार आहे रूट टाईपचा. ठीक आहे. तर इथे आपल्याला पुन्हा पाथ द्यावी लागणार आहे. काम करूया, आपण इथे पाथ देऊया टी शर्ट नावाची पाथ देऊया आणि टी शर्ट नावाचं जे कंपोनंट आहे ते आपण इथे याला असाइन करूया. ठीक आहे. तर इथे प्रोडक्ट्स कंपोनंटच्या ऐवजी आपण एक काम करूया, टी शर्ट. ठीक आहे. तर टी शर्ट कंपोनंट आपण इथे बनवलेलं आहे. हे टी शर्ट कंपोनंट आपण इम्पोर्ट करूया. तर तुम्ही पाहिलं असेल प्रोडक्ट्स आणि टी शर्ट हे दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत, परंतु आता इथे एक ॲक्च्युली ट्रिक आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस मी आता इथे प्रोडक्ट्सला व्हिजिट करेल, प्रोडक्ट्स. ठीक आहे. तर प्रोडक्ट्सला व्हिजिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रोडक्ट्स कंपोनंट आलेला आहे, परंतु प्रोडक्ट्स स्लॅश मी जेव्हा टी शर्ट यूज करेल तर तुम्ही पाहू शकता फक्त प्रोडक्ट कंपोनंटच लोड झालेला आहे, टी शर्ट कंपोनंट लोड झालेला आहे का नाही. तर याचं कारण काय, तर याचं कारण असं आहे की हे जे टॉप लेवलचे जे रूट आहेत याला आपण लोड करण्यासाठी ॲप HTML मध्ये राउटर आउटलेट आपण दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे सगळ्या राउट्स इथे रेंडर होत आहेत, परंतु प्रोडक्ट्सला सुद्धा काही चिल्ड्रन असतील तर आपल्याला जी राउटर आउटलेट जी आहे ती आपल्याला प्रोडक्ट्स कंपोनंटच्या HTML वर आपल्याला द्यावी लागते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला इथे राउटर आउटलेट जे आहे ते आपल्याला इथे इम्पोर्ट करावं लागतं आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट्सचे जे HTML आहे याच्या खाली आपल्याला राउटर आउटलेट जे आहे अशा पद्धतीने आपल्याला द्यावं लागतं, जेणेकरून या प्रोडक्ट कंपोनंटचे जे काही चाइल्ड रूट आहेत ते इथे लोड व्हायला पाहिजेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता जर याला व्हिजिट केलं तर तुम्ही पाहू शकता टी शर्ट कंपोनंट जे आहे का हे लोड झालेलं आहे इथे. ठीक आहे. तर हे झालं प्रकार चाइल्ड राउटचा. चाइल्ड राउटचा प्रकार झालेला आहे. तर आपण एक काम करूया, पुन्हा चॅप्टर कंपोनंटला येऊया. आता डेटा जो असतो आपण पर्टिक्युलर राऊट जो आहे तो क्रिएट केल्यानंतर त्याच्यासोबतच आपण डेटा सुद्धा पास करू शकतो आणि त्या डेटाला रीड कसं करायचं आहे. ठीक आहे. तर रीड करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक मेथड आहे. तर रीड आपण कसा करायचं ते सुद्धा बघणार आहोत. चला तर मग काही एक डेटा आपण पास करूया. तर आता डेटा रीड करण्यासाठी आपण एक काम करू, होम कंपोनंटला डेटा जो आहे पास करूया. तर इथे एक प्रॉपर्टी आहे डेटा नावाची.
हे एक ॲक्च्युली ऑब्जेक्ट एक्सपेक्ट करते. इथे की आणि व्हॅल्यू पेअर्समध्ये आपण ऑब्जेक्टमध्ये व्हॅल्यूज देत असतो. फॉर एक्झाम्पल आता मला आय डी पास करायचा आहे, तर त्याची व्हॅल्यू आहे 1 2 3 4 5 6. अशा पद्धतीची रँडम व्हॅल्यू देऊया आपण काहीतरी. आता होम कंपोनंटला आपण हा डेटा जो आहे तो कोणत्या पद्धतीने ॲक्सेस करायचा ते बघूया. तर होम कंपोनंटला जायचं आहे आपण. इथे आपल्याला ॲक्टिव्हेटेड राऊट जो आहे तो इंजेक्ट करावा लागतो त्याच्यासाठी. ठीक आहे. तर ॲक्टिव्हेटेड राऊट जो आहे तो ॲक्च्युली इन्स्टन्स असतो आपल्या या पर्टिक्युलर राऊटचा. ठीक आहे. या राऊटचा इन्स्टन्स असतो. आता जर आपण चॅप्टर कंपोनंटला व्हिजिट केलं तर इथे जर जर ॲक्टिव्हेटेड राऊट जर इंजेक्टेड असेल तर ते ॲक्टिव्हेटेड राऊट इन्स्टन्स असतो या पर्टिक्युलर रूटचा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ज्या काही कंपोनंटमध्ये त्या कंपोनंटच्या राऊटमधले काही जर पॅरामीटर काही ज्या ऑप्शन्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत सगळे आपल्याला ॲक्सेस करायचे असतील त्या पर्टिक्युलर कंपोनंटच्या राऊटमध्ये, तर आपण या पर्टिक्युलर कंपोनंटमध्ये ॲक्टिव्हेटेड राऊट जो आहे तो इंजेक्ट करत असतो. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक व्हेरिएबल घ्यायचं आहे अंडरस्कोर ॲक्टिव्हेटेड राऊटचं. ठीक आहे. तुम्ही काही देऊ शकता. तर प्रायव्हेट व्हेरिएबल आहे. तर किंवा मग जर तुम्हाला जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं डायनॅमिक कंपोनंटच्या, तर डिपेंडन्सी इंजेक्शनसाठी तुम्ही एका वेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल नेमिंग सुद्धा कन्व्हेन्शन तुम्ही यूज करू शकता. तर हे डिपेंडन्सी इंजेक्शनचे आहेत व्हेरिएबल, तर अंडरस्कोर आपण दिलेले आहेत. ऑब्झर्वेबलचे व्हेरिएबल्स असतील तर तिथे आपण हे असं डॉलर साईन तिथे यूज करतो, जेणेकरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ते ऑब्झर्वेबल टाईपचे व्हेरिएबल आहेत म्हणून. ठीक आहे. तर आता इंजेक्ट जी आहे ही मेथड आपल्याला अँग्युलर कोरमधनं इम्पोर्ट करायची आहे आणि याच्यामध्ये ॲक्टिव्हेटेड राऊट जो आहे तो इंजेक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ॲक्टिव्हेटेड राऊट, हे करंट राऊट जो आहे त्याचे सगळे पॅरामीटर्स इथे आपल्याला रीड करता येतात. तर तुम्ही बघू शकता याच्या क्लासच्या डिक्लेरेशनमध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. URL आहे, टायटल आहे, स्नॅपशॉट आहे, पॅराम्स आहे, क्वेरी पॅराम्स आहे, डेटा आहे. तर याच्यामध्ये डेटा सुद्धा आहे. त्याच्यामुळे आता हे ऑब्झर्वेबल ऑफ टाईप डेटा आहे. तर हे डेटाचा जर तुम्ही टाईप पाहिला तर की ऑफ टाईप स्ट्रिंग आणि सिम्बॉल किंवा सिम्बॉल आणि व्हॅल्यू जी आहे ती आहे एनी. ठीक आहे. तर आता याला ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतं ऑन इनिट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ऑन इनिट जे आहे ते इथे इम्प्लिमेंट करणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला दिस डॉट ॲक्टिव्हेटेड राऊट डॉट डेटा. ठीक आहे. डेटा डॉट आपल्याला सबस्क्राईब करावं लागतं. सबस्क्राईब केल्यानंतर जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स आपल्याला मिळतो. ठीक आहे. आणि रिस्पॉन्स मिळाल्यानंतर त्या रिस्पॉन्सला आपल्याला रीड करायचं आहे. तर कसं, तर कन्सोल डॉट लॉग रिस्पॉन्स ऑफ, इथे आपली की काय आहे डेटामध्ये, आय डी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता आपण एक काम करूया, होम कंपोनंटला व्हिजिट करूया. तर मी इकडे याला साईडला घेतो. कन्सोलमध्ये स्लॅश होम आहे. तर तुम्ही पाहू शकता जो डेटा आहे त्या डेटाची व्हॅल्यू आपण इथे रीड केलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डेटाची जी व्हॅल्यू आहे ती रीड करता येते आणि डेटा सुद्धा आपल्याला पास करता येतो. त्याच्यानंतर आहे बघा रूट विथ URL पॅरामीटर्स आणि ॲक्सेसिंग ऑफ URL पॅरामीटर्स. ठीक आहे. तर पर्टिक्युलर रूट जो आहे तो पॅरामीटर सोबत आपण कोणत्या पद्धतीने क्रिएट करू शकतो आणि त्या पॅरामीटर्सला आपण कोणत्या पद्धतीने ॲक्सेस करू शकतो ते. तर आपल्याकडे आता एक्झाम्पल तर आहेतच. एक काम करूया आपण, कॉन्टॅक्ट अस म्हणून एक घेऊया आपण, पाथ कॉन्टॅक्ट अस. ठीक आहे. आणि इथे कंपोनंट जो आपल्याला द्यायचा आहे तो द्यायचा आहे कॉन्टॅक्ट अस कंपोनंट. ठीक आहे. कॉन्टॅक्ट अस कंपोनंट आपण क्रिएट केलेला आहे. इथे कॉन्टॅक्ट अस कंपोनंट आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे. तर आता याला आपल्याला काही पॅरामीटर्स पास करायचे असतील तर त्याच्यासाठी राऊट डिक्लेअर करताना अशा पद्धतीने आपल्याला डिक्लेअर करावं लागतात. स्लॅश कोलन आणि पॅरामीटरचं नाव. फॉर एक्झाम्पल आय डी आहे. काम करूया, कॉन्टॅक्ट असमध्ये नेम देऊया, पुन्हा स्लॅश कोलन ईमेल. ठीक आहे. तर नेम आणि ईमेल हे दोन पॅरामीटर आहेत. तर कॉन्टॅक्ट असला आपण व्हिजिट करूया.
तर विजिट कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण? आपल्याला द्यायचं आहे स्लॅश कॉन्टॅक्टस स्लॅश नेम असणार आहे फॉर एक्झाम्पल लर्नलिफ्ट आहे आणि स्लॅश ईमेल आहे learn@lyft.com. ठीक आहे. तर हा कंपोनंट आपला आता विजिट झालेला आहे. तर आपल्याकडे पॅरामीटर आहेत हे दोन. तर हे आपल्याला रीड करायचे तर कसे करू शकतो आपण? तर त्याला ॲक्च्युली दोन पद्धती आहेत. जसं की मी तुम्हाला या ॲक्टिव्हेटेड राऊटमध्ये दाखवलेलंच आहे. एक आहे पॅराम्स आणि दुसरं आहे पॅराम मॅप आहे. ठीक आहे. तर हे जे पॅराम्स आहे याचा टाईप जो आहे पॅराम आहे आणि हा टाईप आहे. इथे तुम्ही पाहू शकता की ऑफ स्ट्रिंग आणि एनी आहे. जसं डेटा आपण इंडेक्सनं वापर केला होता, गेट केला होता, इथे तुम्ही पाहू शकता रिस्पॉन्स ऑफ. ठीक आहे. तर हे स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये एक की दिली होती आपण. तर त्याच प्रकारे आपण इथे पॅराम सुद्धा आपण ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. आपण जर या पॅरामचा जर यूज केला तर. त्याच्यानंतर आहे याच्यामध्येच पॅराम मॅप आहे. तर पॅराम मॅपला जर आपल्याला बघायचं असेल तर इथं हे ॲक्च्युली इंटरफेस आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला मेथड मिळतात हॅज, गेट आणि गेट ऑल. तर इथे पॅराम मॅपमध्ये आपल्याला या गेट मेथडचा यूज करावा लागतो आणि इथे आपल्याला स्ट्रिंग पास करावी लागते. तर कसं बघूया आपण. तर ॲप राऊटमध्ये आपलं कॉन्टॅक्टस कंपोनंट आहे, इथे जायचं आहे आपल्याला. तर सेम ह्या ज्या स्टेप्स आहेत, ठीक आहे, या स्टेप्स सगळ्या आपल्याला ॲड करायच्या आहेत तिथे. ठीक आहे. एनजे ऑन इनिट आहे. ॲक्टिव्हेटेड राऊट जो आहे तो आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. इंजेक्ट जो आहे तो सुद्धा आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे अँग्युलर कोरमधनं. ठीक आहे. आता ऑन इनिट आहे, एनजे ऑन इनिट आहे. तर ऑन इनिट जे आहे हा सुद्धा इंटरफेस आपण इथे अँग्युलर कोरमधनं इम्पोर्ट करूया. ठीक आहे. तर आता डेटाच्या ऐवजी आपल्याला रीड करायचं आहे पॅराम्स. ठीक आहे. कारण की पॅराम्सच्या केसमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं तुम्हाला अशा सेम पद्धतीने आपल्याला जे काही पॅरामीटर आहेत ते ॲक्सेस करता येतात. मी काय करतो, आता आपल्याकडे दोन पॅरामीटर आहेत. तर पहिला पॅरामीटर कोणता आहे? रूटमध्ये बघायचं आहे आपल्याला, नेम आहे. तर नेम इथे की द्यावी लागणार आपल्याला. आणि दुसरा आहे ईमेल आहे. तर ही ईमेलची की आपल्याला इथे द्यावी लागेल. तर ज्यावेळेस मी सेव्ह करतो आणि रिफ्रेश करतो, तुम्ही पाहू शकता लर्न लिफ्ट आहे नेम आणि learn@lyft.com हा ईमेल आहे. ठीक आहे. जेव्हा कधी आपण या URL ला व्हिजिट करूया त्यावेळेस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पॅरामचा यूज करून करू शकता. आता एक काम करूया, पॅराम मॅपचा यूज करून करूया. ठीक आहे. तर पॅराम मॅपचा यूज करताना तुम्हाला गेट मेथडचा यूज करावा लागतो. ठीक आहे. पॅराम मॅप आहे. तर इथे रिस्पॉन्स डॉट तुम्हाला करावं लागतं गेट. तर गेट केल्यानंतर तुम्ही जी की आहे ती की तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. ठीक आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्स डॉट गेट करावा लागतो आणि की आहे ती अशा पद्धतीने की तुम्हाला द्यावी लागते. तर सेव्ह करतो मी. सेव्ह केल्यानंतर रिफ्रेश करतो. तुम्ही पाहू शकता ज्या काही की आहेत त्या दोन्ही कीज आपल्याला ॲक्सेस झालेल्या आहेत. फक्त इथं फरक काय आहे, तर इथं आपला जे लॉग होतोय तो होतोय पॅराम मॅपमध्ये. ठीक आहे. पॅराम्समध्ये आता आपण कमेंट केलेलं आहे त्याला. तर पॅराम मॅपचा तुम्ही वापर केला तर अशा पद्धतीने गेट मेथडचा यूज करून तुम्ही ॲक्सेस करू शकता. तर हे आता झालंय आपलं पॅरामीटरचं. एक काम करूया, आता क्वेरी स्ट्रिंगचं बघूया. ठीक आहे. तर क्वेरी स्ट्रिंगचं जे आहे ते आपल्याला प्रोग्रामॅटिक नेव्हिगेशनमध्येच कामी येतं. कारण की क्वेरी स्ट्रिंग जे आहेत आपण डायनॅमिकली अपेंड करत असतो. ठीक आहे. पॅरामीटर्स असो किंवा आता कसं असतं, क्वेरी स्ट्रिंग्स जे आहेत, आता आपण रूट बनवताना तर अशा पद्धतीने आपण देतोच आहे, बरोबर आहे. तर इथे आपण जे पॅरामीटर आहेत पॅरामीटरचे नेम आपण डिफाईन करून ठेवू शकतो. त्याच पद्धतीने क्वेरी स्ट्रिंग सुद्धा इथे आपण क्वेश्चन मार्क काहीतरी की असणार आहे क्वेरी स्ट्रिंगची इक्वल्स टू काहीतरी व्हॅल्यू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण डिफाईन तर करून ठेवू शकतो. याला व्हॅल्यू जर असाइन करायची असेल तर आपण आपल्याला खूप काही मेहनत घ्यावी लागते तिथे. मेहनत म्हणजेच काय, तर ही जी URL आहे आधी रीड करा, त्याच्यानंतर यातले क्वेरी स्ट्रिंग बाहेर काढा आणि नंतर मग त्याला व्हॅल्यू असाइन करा आणि पुन्हा URL कन्स्ट्रक्ट करा आणि नेव्हिगेट करा. ठीक आहे. तर तेवढं करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे आपण स्टॅटिकली अपेंड करण्यापेक्षा, ठीक आहे, स्टॅटिकली अपेंड करण्यापेक्षा डायनॅमिकली आपण क्रिएट करू शकतो. तर कोणत्या पद्धतीने क्रिएट करणार आपण, तर आपण आता उपयोग घेणार आहोत या दोन बटन्सचा. ठीक आहे. गो टू इन्क्वायरी आणि गो टू इन्क्वायरी विथ क्वेरी.
ठीक आहे. तर इन्क्वायरीच्या ऐवजी आपण एक काम करूया, ठीक आहे, एक काम करूया, आपण इन्क्वायरी कंपोनंट ऍड करूया इथे. पाथ आहे, इन्क्वायरी आहे, त्याच्यानंतर कंपोनंट जो आहे तो इन्क्वायरी कंपोनंट इथे ऍड करायचा आहे. अशा पद्धतीने आपण ऍड करूया इन्क्वायरी कंपोनंट. तर इथे जो इन्क्वायरी कंपोनंट जे आहे आपण इम्पोर्ट करूया. तर आता इन्क्वायरी कंपोनंटला आपल्याला पॅरामीटर देऊया सुरुवातीला. आता क्वेरी पॅरामीटरचं तर आपण अंडरस्टँड केलेलंच आहे, पण क्वेरीचं आहे, तर क्वेरीचं आपण एक काम करूया, अंडरस्टँड करूया सुरुवातीला. तर प्रोग्रामॅटिक नेव्हिगेशन आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो, ठीक आहे. तर प्रोग्रामॅटिक नेव्हिगेशन करण्यासाठी आपल्याला राउटर जी क्लास आहे त्या राउटर क्लासची आपल्याला मदत घ्यावी लागते, ठीक आहे. तर हे जे दोन्ही बटन आहेत हे आहेत बघा आपल्या चॅप्टर कंपोनंटमध्ये. तर आपल्याला जावं लागणार आहे आता चॅप्टर कंपोनंटमध्ये, ठीक आहे. हे मी क्लोज करतो. तर चॅप्टर कंपोनंटच्या टीएस मध्ये आपल्याला जावं लागेल. तर इथे दोन मेथड्स आहेत त्या, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अंडरस्कोर राउटर इज इक्वल्स टू इंजेक्ट, ठीक आहे, राउटर अँग्युलर कोर मधनं राउटर आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे. तर अँग्युलर कोर मधनं इम्पोर्ट केलं आपण. तर आता काय करायचं आहे, दिस डॉट राउटर डॉट नेव्हिगेट, ठीक आहे. तर ही नेव्हिगेट मेथड आहे. तर सुरुवातीला याच्यामध्ये हे राहतात स्क्वेअर ब्रॅकेट असतं पहिलं पॅरामीटर, ठीक आहे. तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला फुल पाथ द्यावी लागते, ठीक आहे. तर फुल पाथ कशी देऊ शकतो आपण, तर आपल्याकडे राउट्समध्ये कॉन्टॅक्टस आहे, तर कॉन्टॅक्टसला आपण जाऊया. आता याला पॅरामीटर्स आहेत, तर आपण टेम्पलेट स्ट्रिंगचा इथं वापर करूया डायनॅमिक पॅरामीटर बनवण्यासाठी. तर स्लॅश हा एक पॅरामीटर आहे, पुन्हा स्लॅश हा एक पॅरामीटर आहे, बरोबर आहे. तर हे दोन व्हेरिएबल आपण इथे क्रिएट करूया. नेम आहे, फॉर एक्झाम्पल टेस्ट आहे, ठीक आहे. ईमेल आहे, ईमेल आहे इज इक्वल्स टू test@test.com, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला सुरुवातीला this डॉट नेम द्यावं लागेल, त्याच्यानंतर this डॉट ईमेल. तर ही डायनॅमिक आपण कन्स्ट्रक्शन करतोय URLचं, ठीक आहे. तर आता हा प्रकार झालाय कोणता, गो टू इन्क्वायरी विथ नॉर्मल पॅरामीटर्स, ठीक आहे. तर आता गो टू इन्क्वायरी विथ jQuery, ठीक आहे, सॉरी, गो टू इन्क्वायरी विथ क्वेरी पॅरामीटर. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, जे दुसरं पेज आहे, ठीक आहे, दुसरं पेज म्हणजेच कोणतं आहे आपल्याकडे, रूट, आपल्याकडे आहे इन्क्वायरीचा रूट. तर इथे इन्क्वायरीला जायचं आहे आपल्याला, आणि इथे जे आता डायनॅमिक पॅरामीटर दिलेले आहे आपण त्याच्याऐवजी फक्त रूट द्यायचा आहे आपल्याला. हा रूट दिल्यानंतर इथे कॉमा देऊन इथे एक्स्ट्राज म्हणून ऑब्जेक्ट इथे असतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये क्वेरी पॅराम्स म्हणून एक की आहे, त्याच्यामध्ये सुद्धा की आणि व्हॅल्यू बेसिसवर आपल्याला जे क्वेरी पॅरामीटर्स आहेत ते पाठवावे लागतात, ठीक आहे. तर की आणि व्हॅल्यूच्या बेसिसवर कसे, तर समजा फॉर एक्झाम्पल टेक इन्क्वायरी म्हणून एक पाठवूया आपण की, त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू जी राहणार आहे ती राहणार आहे ट्रू, ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता आता ज्या वेळेस मी चॅप्टर कंपोनंटला येईल, इथे आता नॉर्मल पॅरामीटर थ्रू आपण कॉन्टॅक्टसला इथे मूव्ह करतोय, आणि हे जे पॅरामीटर्स आहेत हे आपण रीड करतोय, बरोबर आहे, कॉन्टॅक्टस मधनं. परंतु आता गो टू इन्क्वायरी विथ क्वेरी याला क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता आता क्वेरी पॅरामीटर याला अटॅच झालेला आहे. परंतु हे आपण रीड करतोय का, आता आपण रीड करत नाहीये. तर याला रीड करण्यासाठी काय करायचं ते बघूया आपण, ठीक आहे. तर इन्क्वायरी कंपोनंटला आपल्याला जावं लागणार आहे. आता इन्क्वायरी कंपोनंटला आपण गेलो तर सेम आहे जसं की तुम्ही होम कंपोनंटला पाहिलं असेल. हे इथून एवढा कोड आपण पुन्हा कॉपी करूया,
इन्क्वायरीमध्ये जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर जे काही इम्पोर्ट्स आहेत आपण अपडेट करून घेऊया. अशा पद्धतीने. तर आता आपल्याला क्वेरी स्ट्रिंग जी आहे ती रीड करण्यासाठी रूट्समध्ये कॉन्टॅक्टस आहे नाही का. तर कॉन्टॅक्टसमध्ये आपण पाहिले होते हे दोन प्रकार. ठीक आहे. तर आता ऍक्टिव्हेटेड राऊटमध्ये पॅराम्स आहे आणि पॅराम्स मॅप आहे. परंतु आता क्वेरीसाठी सुद्धा क्वेरी पॅराम्स आणि क्वेरी पॅराम्स मॅप हे असे दोन प्रॉपर्टीज आहेत ऍक्टिव्हेटेड राऊटचे. ठीक आहे. तर बघूया आपण. आता इथे देऊया क्वेरी पॅराम्स. तर क्वेरी पॅराम्स डॉट, आता इथे सबस्क्राईब करायचं आहे आपल्याला कारण की हे सुद्धा ऑब्झर्वेबल आहे. आणि रिस्पॉन्स, आता इथे सुद्धा कीने आपल्याला त्याला लॉक करावं लागेल. तर की कोणती होती ती आपली की होती बघा, टेक इन्क्वायरी. टेक इन्क्वायरी आपल्याला कॉपी करायची आहे. तिची व्हॅल्यू इथे येईल. सेव्ह करणार मी. आता आपण चॅप्टर कंपोनंटला येऊया पुन्हा. आता तुम्ही पाहू शकता टेक इन्क्वायरीची जी व्हॅल्यू आहे आपण इथे खाली रीड केलेली आहे ट्रू. ठीक आहे. तर ही कशाने, ही आपण केलेली आहे क्वेरी पॅराम्सने. तर आता क्वेरी पॅराम्स मॅप जे आहे ते सुद्धा वापरून बघूया. दिस डॉट ऍक्टिव्हेटेड राऊट डॉट क्वेरी पॅराम्स मॅप. ठीक आहे. डॉट सबस्क्राईब. इथे रिस्पॉन्स येणार आपल्याला. तर रिस्पॉन्सला आपल्याला कन्सोल लॉग करायचं आहे. तर आपल्याला रिस्पॉन्स डॉट गेट करावं लागणार आहे आणि याच्यामध्ये जी की आहे ती की आपल्याला पास करायची. तर की कोणती आहे आपली, टेक इन्क्वायरी आहे. ठीक आहे. तर हे पास केलं आपण. तर आता सेम जे आहे कोड रन होणार, व्हॅल्यू ट्रू प्रिंट होणार. परंतु आता जे आहे व्हॅल्यू आपण क्वेरी पॅराम मॅप थ्रू आपण यूज करतोय. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता इथं क्वेरी पॅराम मॅप थ्रू आपण ती जी व्हॅल्यू आहे ती इथे प्रिंट करतोय. तर अशा पद्धतीने क्वेरी पॅराम सुद्धा आपण रीड करू शकतो. ठीक आहे. हे राऊट विथ क्वेरी पॅराम्स आणि ऍक्सेसिंग, मला आशा आहे तुम्हाला हे कळालेलंच असेल. प्रोग्रामॅटिक नेव्हिगेशन सुद्धा आहे. परंतु आता याच्यामध्ये आणखी एक केस आहे, जसं की तुम्ही पाहिलेलंच आहे. चॅप्टर कंपोनंटमध्ये जाऊया आपण पुन्हा एकदा. तर चॅप्टर कंपोनंटमध्ये गेल्यानंतर टाइपस्क्रिप्ट फाईलमध्ये नेव्हिगेट मेथड आपण यूज केलेली आहे. परंतु आता इथे नेव्हिगेट बाय URL सुद्धा आपण यूज करू शकतो. सेम आहे. नेव्हिगेटमध्ये आपण इथे स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो, पण नेव्हिगेट बाय URL मध्ये आपण आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट्स तिथं काढावे लागतात आणि अशी प्लेन URL द्यावी लागते. ठीक आहे. तर हे झालं याचा प्रकार. आणि आता क्वेरी स्ट्रिंगसाठी आपल्याला नेव्हिगेटमध्ये आपल्याला कॉमा देऊन एक्स्ट्राज नावाचा जो ऑब्जेक्ट होता, आता हे तुम्ही पाहू शकता एक्स्ट्राज नावाचा ऑब्जेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही एक्स्ट्राज आहेत, फॉर एक्झाम्पल क्वेरी पॅरामीटर, तर ते देता येत होते. परंतु आता इथे आपल्याला या इन्क्वायरी आहे नाही का, तर या इन्क्वायरीला आपल्याला डायरेक्टच क्वेश्चन मार्क देऊन टेक इन्क्वायरी म्हणून आपल्याला की ऍड करावी लागते इक्वल्स टू ट्रू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने फक्त URL आहे त्याच्यामुळे आपल्याला ते URL लाच अटॅच करावं लागतं. तर मी सेव्ह करतो सगळ्या गोष्टी. गो टू इन्क्वायरी, तुम्ही पाहू शकता सेम आहे कोड आपला रन होतोय. त्याच्यानंतर गो टू इन्क्वायरी विथ क्वेरी, तुम्ही पाहू शकता ट्रू जे आहे ते प्रिंट झालेलं आहे. फक्त आता इथं डिफरन्स काय आहे की आपण नेव्हिगेट बाय URL या फंक्शनचा यूज करतोय. ठीक आहे. तर हे दोन फंक्शन आहेत. दोन्ही फंक्शनचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण लक्षात घेऊच या. ठीक आहे. परंतु आता सध्या या केसमध्ये या व्हिडिओमध्ये कसं असतं की मी तुम्हाला फक्त सांगतोय की किती प्रकार आहेत आणि कोणकोणत्या प्रकारे तुम्ही नेव्हिगेट करू शकता ते. त्याचे डिफरन्सेस वगैरे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये लक्षातच घेऊया. तर अशा पद्धतीने नेव्हिगेट बाय URL आणि नेव्हिगेट या दोन्ही फंक्शन्स थ्रू तुम्ही नेव्हिगेशन करू शकता. डायनॅमिक नेव्हिगेशन किंवा प्रोग्रामॅटिक नेव्हिगेशन त्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर हा पार्ट आहे. हे टेस्ट ऍक्च्युली चॅप्टर कंपोनंट मधून प्रिंट होत आहे. हे आपण एक काम करूया, NG ऑन इनिट आपण तर नाही घेतलेली आहे ते.
ठीक आहे, राउटर आहे इथे. मला वाटते राउटर सुद्धा आहे. NG ऑननेटचा आपण इथे वापर नाही केला. डायरेक्टली जो आहे राउटर आपण यूज करतोय या मेथडच्या क्लिकवर, त्याच्यामुळे NG ऑननेटची इथे गरज नाहीये. तर आता ते जे टेस्ट प्रिंट होत होतं ते प्रिंट होणार नाही. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, आतापर्यंत जेवढे आपण राउट्स क्रिएट केलेले आहेत ते सगळे राउट्स आपण URL मध्ये मॅन्युअली टाईप करत होतो आणि नंतर मग तिथे जात होतो, किंवा मग डायनॅमिकली आपण या बटनाच्या क्लिकवर प्रोग्रामॅटिकली जात होतो. परंतु आपल्याला ते जे राउट्स आहेत ते आपल्याला शो करावे लागतात युजर्सला. ठीक आहे. तर कोणत्या पद्धतीने आपण शो करू शकतो? सिंपल आहे, आपल्याकडे नवबारचा एक्झाम्पल आहे. तर नवबारचा वापर करून आपण ते शो करणार आहोत. तर कसं बघूया. तर आपल्याकडे नवबार कंपोनंट आहे. हे ऍक्च्युली कसं असतं, हे कंपोनंट मी बूटस्ट्रॅपच्या वेबसाईटहून घेतलेलं आहे आणि एवढं सगळं टाईप करण्यापेक्षा मी सरळ सरळ जे HTML आहे ते कॉपी पेस्ट केलेलं आहे. आणि आपल्याकडे या सगळ्या CSS अवेलेबल आहेत. कशा अवेलेबल आहेत तर तुम्ही पाहू शकता. angular.json मध्ये मी बूटस्ट्रॅपची जी CSS आहे ती स्टाईल्समध्ये ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर स्क्रिप्ट्समध्ये बूटस्ट्रॅपची JS सुद्धा ऍड केलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे ज्या स्टाईल्स आहेत त्या अवेलेबल आहेत बूटस्ट्रॅपच्या. तर मी हे कॉपी पेस्ट केल्यानंतर सगळ्या स्टाईल ज्या आहेत तिथे अप्लाय होतात. तर आता एक एक काय करूया आपण, जो मेनू आहे तो मेनू एक एक आपण आता देऊया. फॉर एक्झाम्पल आता पहिला आहे आपला कोणता आहे, पहिला मेनू आहे आपला चॅप्टरचा मेनू आहे. याला कॉपी करूया. ठीक आहे. नवबार मध्ये इथे देऊया आपण चॅप्टर. पहिले C कॅपिटल घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे मेनू आपला, हे href तुम्हाला काढून टाकायचं आहे मित्रांनो. href ची इथं काही गरज नाहीये. होम कंपोनंट आहे, आपल्याला होम कंपोनंट इथे द्यावं लागेल. त्याच्यानंतर आहे बघा आपल्याकडे चॅप्टर तर आपण दिलेलाच आहे. कॉन्टॅक्ट अस आहे. ठीक आहे. तर कॉन्टॅक्ट असला 2 पॅरामीटर आहेत, त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. तर सुरुवातीला आपण देऊया कॉन्टॅक्ट अस. ठीक आहे. तर इथे घेऊया कॉन्टॅक्ट अस. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर मेनू कोणता आहे आपला, इन्क्वायरी आहे. तर इन्क्वायरी मेनू घेऊया, कॉपी पेस्ट करूया याला. इन्क्वायरीला कॉपी करायचं आहे आपल्याला, इथे इन्क्वायरी द्यायचं आहे. त्याच्यानंतरचा मेनू कोणता आहे, प्रोडक्ट्स आहे आणि याला चाइल्ड आहेत. तर एक काम करूया, इथे लिस्ट आयटम ऑलरेडी आहे आपला, प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट्स आहेत. आणि त्याच्यानंतर जो त्याचा चाइल्ड मेनू आहे तो आहे आपल्याकडे टी शर्ट्स. ठीक आहे. तर टी शर्ट इथे आपल्याला द्यावं लागेल. टी शर्ट्स दिल्यानंतर अशा पद्धतीने देऊ आपण शर्ट्स. त्याच्यानंतर आपल्याकडे कोणता मेनू आहे का, नाहीये. आता हे नॉट फाउंड कंपोनंट आहे, हे आपल्याला खरं तर त्याच्यामध्ये द्यायची गरज नाही नवबारमध्ये. तर हे ऍक्च्युली इंटरनली यूज होतं इनव्हॅलिड URL साठी. तर आपले सगळे राउट्स जे आहेत आपण दिलेले आहेत, चाइल्ड राउट होते ते सुद्धा दिलेले आहेत. तर आता हा जो नवबार कंपोनंट आहे हा आपल्याला इथे app.html मध्ये दाखवावा लागेल. तर कसं दाखवता येईल आपल्याला, तर हे जे हेडर आहे, हेडरच्या वर आपण देऊया ॲप नवबार कंपोनंट आहे. आणि याच्या TS फाईलमध्ये आपल्याला नवबार कंपोनंट इथे इम्पोर्ट करायचं आहे. हे ॲक्च्युली इम्पोर्ट झालेलं आहे ऑलरेडी. मी जसं हे सिलेक्टर इथे दिलंय लगेच ही फाईल अपडेट झाली आणि हे नवबार इम्पोर्ट झालेलं आहे. सेव्ह करायचं आहे आपल्याला. सेव्ह केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ब्राउझरला आपला नवबार जो आहे तो आपला दिसतोय इथे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता हा सब मेनू सुद्धा इथे आपल्याला दिसतोय. तर आता आता आपल्याकडे ॲक्च्युली जे राउट्स आपण दिलेले आहेत त्यांच्या लिंक्स द्यावे लागतील आपल्याला. ठीक आहे. कारण की आता क्लिक केल्यावर काहीच होत नाहीये. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता काहीच होत नाहीये. कुठेच आपलं जे राउटर आहे ते वर्क करत नाहीये. तर त्याला वर्क करण्यासाठी आपल्याला इथे नॅव लिंक द्यावे लागतात. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आहे बघा राउटर लिंक. तर लगेच इथे जे राउटर लिंक आहे इथं यांनी ऍक्च्युली
इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे पण रॉंग लोकेशनवरनं इम्पोर्ट केलेला आहे. तर लोकेशन आहे आपण इथे अपडेट करूया. राउटरमधनं त्याला इम्पोर्ट करावं लागतं. ठीक आहे, तर राउटर लिंक आहे. तर इथे जी राउटर लिंक आहे चॅप्टरसाठी एमटी आहे. बरोबर आहे, आपण एमटीच दिलेली आहे. तर सेम राउटर लिंक आहे, कॉपी करायची आहे आपल्याला आणि इथे सुद्धा द्यायची आहे. तर इथे दिल्यानंतर इथे जी राउटर लिंक आहे ती आहे होम. इथे आपल्याला स्मॉल लेटरमध्ये होम लिहावं लागेल. पुन्हा कॉपी करून आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे. कॉन्टॅक्टस आहे, कॉन्टॅक्टस अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर इन्क्वायरी आहे, इन्क्वायरीचा ई आपला इथं स्मॉल आहे. त्याच्यानंतर इथे आहे बघा प्रोडक्ट्स. तर हे जे प्रोडक्ट्स आहे इथे ठेवायचं आहे आणि पी जो आहे स्मॉल करायचा आहे. पुन्हा आहे राउटर लिंक याच्यासाठी. तर इथे आपल्याला पुन्हा एक राउटर लिंक द्यायची आहे. तर ही जी राऊट आहे हे आपण एकदा कॉपी करून घेऊया इथून. टी शर्ट म्हणून आहे, तर इथे टी शर्ट म्हणून आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण राउटर लिंक जे आहेत आपल्या आपण ऍड केलेल्या आहेत. तर आता बघूया, होमला गेल्यानंतर होम कंपोनंट वर्क्स नेव्हिगेट होत आहे. कॉन्टॅक्ट असला ठीक आहे, नॉट फाउंड कंपोनंट म्हणते. का म्हणतंय, कारण की कॉन्टॅक्ट असमध्ये आता आपल्याकडे पॅरामीटर आहेत, तर आपण ते पॅरामीटर पास नाही केलेत. तुम्ही पाहू शकता इथे 2 पॅरामीटर आहेत. तर URL मॅचिंगचा जो जी टेक्निक आहे किंवा जे फंक्शन आहे त्याने मॅच केलेलं आहे. तर एक सिंगल कॉन्टॅक्टस नावाचे आपल्याकडे पाथ नाही आहे. आपल्याकडे पाथ कोणती आहे, कॉन्टॅक्टस विथ 2 पॅरामीटर्स. ठीक आहे, तर हे कसे पास करायचे आपल्याला, तर आपल्याला जसं आपण इथनं चॅप्टरमधनं जे आपण पास करत होतो, ठीक आहे, अशा पद्धतीनं कॉन्टॅक्टस आहे. याला कॉपी करूया आपण आणि 9 बारच्या टाइपस्क्रिप्ट फाईलमध्ये आपल्याला जायचं आहे आणि इथे कॉन्टॅक्टस URL म्हणून एक आपल्याला, ठीक आहे, अशा पद्धतीने एक व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे. इथे दिस डॉट नेम आहे, तर आपण एक काम करूया, नेम इज इक्वल्स टू टेस्ट देऊया आणि ईमेल जे आहे इक्वल्स टू टेस्ट@test.com. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय केलेत, 2 व्हेरिएबल घेतलेत आणि ही डायनॅमिक URL क्रिएट केली. आता ही डायनॅमिक URL आपल्याला याला अटॅच करायची आहे राउटर लिंकला. तर कोणत्या पद्धतीने अटॅच करू शकतो आपण, बरोबर आहे, तुम्हाला माहीतच असेल. बाइंडिंगचा वापर करून आपण करू शकतो. तर बाइंडिंगचा वापर अशा पद्धतीने करता येतं आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. तर बाइंड करताना आपल्याला इथे जे व्हेरिएबल आहे टाइपस्क्रिप्ट फाईलमध्ये ते देता येतं. ठीक आहे, तर मी याला सेव्ह करतो. आता तुम्ही पाहू शकता कॉन्टॅक्टस कंपोनंट वर्क्स आणि त्याचे जे URL आहेत ते URL मध्ये पॅरामीटर जे आहेत ते आता वर्क होत आहेत आपले. ठीक आहे, त्यानंतर इन्क्वायरीला आहे इन्क्वायरी कंपोनंट वर्क्स. प्रोडक्ट्सला आलो आपण, प्रोडक्ट कंपोनंट वर्क आहे. टी शर्टला आलो, नॉट फाउंड म्हणतंय, कारण की टी शर्टला मला वाटते इथे आपल्याला लॉंग पाथ द्यावी लागेल, प्रोडक्ट स्लॅश द्यावी लागेल, स्लॅश प्रोडक्ट स्लॅश टी शर्ट. ठीक आहे, तर अशा पद्धतीची इथे आपल्याला राउटर लिंक द्यावी लागते फुल पाथ. तर त्याच्यानंतर ते जे प्रोडक्ट लिस्ट किंवा टी शर्टचं जे कंपोनंट आहे ते वर्क होईल. तर आपण जाऊया चॅप्टरला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट्सला आणि टी शर्टला. तर तुम्ही पाहू शकता प्रोडक्ट्स सुद्धा लोड झालेले आहे आणि त्याच्या आतमधलं जे टी शर्ट आहे ते सुद्धा कंपोनंट जो आपला लोड झालेला आहे. तर अशा पद्धतीने जर चाइल्ड राऊट असतील तर तुम्हाला पॅरेंट राऊटचं तिथे सुरुवातीला जे URL सेगमेंट आहे ते तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे. म्हणजेच फुल URL द्यावी लागते, पॅरेंट प्लस चाइल्ड. ठीक आहे, तर पॅरेंट प्लस चाइल्ड दिल्यानंतरच ती जी URL आहे लोड होते. तर अशा पद्धतीचं हे आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी ऍक्टिव्ह क्लास आहे ती आपल्याला डायनॅमिकली ऍड करायची आहे. कोणती, इथे आहे ऍक्टिव्ह क्लास. ही सध्या LI वर अप्लाय आहे, तर आपल्याला LI वर न देता आपल्याला अँकरवर द्यायची. तर कशी देऊ शकतो आपण ते बघूया. तर ऍक्टिव्ह क्लास आपल्याकडे ऑलरेडी आपण 9 बारच्या CSS मध्ये ही क्लास आहे ऍक्टिव्ह. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे राउटर लिंक ऍक्टिव्ह म्हणून. ठीक आहे, तर हे ऍक्च्युली एक डिरेक्टिव्ह आहे. हा डिरेक्टिव्ह सुद्धा आपण यूज करू शकतो आणि याला बाइंड करायची गरज नाही आहे. तुम्ही जर डायनॅमिकली बाइंड करत असाल तर त्या केसमध्ये ठीक आहे, परंतु सरळ सरळ याला ऍक्टिव्ह क्लास आपण देऊ शकतो. तर इथे काय करतं, राउटर चेक करतं की हा लिंक किंवा ही जे URL आहे ही ऍक्टिव्ह आहे का नाही.
जर ही ऍक्टिव्ह असेल तर त्या बेसिसवर ते ऍक्टिव्ह जी क्लास आहे ती त्याला त्या URL ला असाइन करतं. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचं असतं. आता आपण याला प्रोडक्ट्सला तर दिलंय, आता याला सुद्धा देऊया राउटर लिंक ऍक्टिव्ह. अशा पद्धतीने सेव्ह करायचं आहे आपल्याला. आता ही जी ऍक्टिव्ह क्लास आहे, चॅप्टरला आलो, होमला आलो, कॉन्टॅक्टसला आलो, इन्क्वायरीला आलो. सेकंड का होत नाही याला ऍक्टिव्ह? ठीक आहे, क्लास तर ऍक्टिव्ह ऍड झालेली आहे. राउटर लिंक ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह. ठीक आहे, राउटर लिंक ऍक्टिव्ह जे आहे ते रॉंगली इथं इम्पोर्ट झालेलं आहे, तर आपल्याला याला करेक्ट करावं लागणार आहे. राउटर लिंक ऍक्टिव्ह जे आहे आपल्याला अँग्युलर राउटरमधनं इम्पोर्ट करायचं आहे. सगळ्या गोष्टी मी सेव्ह करतो आणि आता ब्राउझरला जातो. तुम्ही पाहू शकता ऍक्टिव्ह क्लास इथे अप्लाय झालेली आहे. होमला आलो तर तुम्ही पाहू शकता टी शर्टला, इन्क्वायरीला, होमला, ठीक आहे, चॅप्टरला. तर ही जी ऍक्टिव्ह आहे याच्या LI वर ना, एक सेकंड, इथे स्पेस द्यायचा आहे, कारण की आपल्याकडे जो रूट आहे त्या रूटमध्ये स्पेस आहे इथे. ठीक आहे. आता बघूया. आता तुम्ही पाहू शकता इथे टोगल होतीये. ठीक आहे, जी क्लास आहे टोगल झालेली आहे. तुम्ही पाहू शकता प्रोडक्ट लिस्टमध्ये हा टी शर्ट कंपोनंट आहे, हा वर्क होतोय. इन्क्वायरी, कॉन्टॅक्टस, होम आणि चॅप्टर. चॅप्टर ऍक्च्युली नॉट फाउंड का म्हणतंय, एम्प्टीच देऊया याला. किंवा मग इथे ऍप राउटमध्ये एक स्पेस देऊया, इथे एक स्पेस. आता प्रॉपरली त्याला बघता येईल. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला चॅप्टर कंपोनंट जो आहे तो लोड झालेला आहे. तर मेकिंग रूट ऍक्टिव्ह सुद्धा आपण पाहिलेलं आहे, शोविंग रूट्स टू युजर सुद्धा पाहिलेलं आहे, प्रोग्रामॅटिक नेव्हिगेशन पाहिलेलं आहे, रूट विथ क्वेरी पॅराम पाहिलेलं आहे, रूट विथ URL पॅराम, त्याच्यानंतर रूट विथ डेटा, नेस्टेड रूट्स, रूट रिडायरेक्ट, त्याच्यानंतर नॉर्मल रूट आणि वाईल्ड कार्ड रूट, या सगळ्या गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत. प्रोग्रामॅटिक नेव्हिगेशनमध्ये सुद्धा दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत, नेव्हिगेट विथ URL आणि नेव्हिगेट, हे दोन्ही फंक्शन आहेत. हे दोन्ही फंक्शन्स कोणत्या पद्धतीने वर्क करतात मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तुम्ही किती इझिली एक नवबार तुम्ही डिझाईन करू शकता आणि नवबार डिझाईन करून त्याच्यामध्ये तुम्ही राउटर लिंक आणि राउटर लिंक ऍक्टिव्ह याचा वापर करून किती छान पद्धतीने तुम्ही राउटिंग करू शकता ते. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत आणि राउटिंग बद्दल खूप काही आहे. आपण येणारे बरेच कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्टमध्ये राउटिंग मधले वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत ते यूज होतील. तर ऑप्शन्स जसे जसे यूज होतील तसे तसे मी तुम्हाला एक्झाम्पल्स किंवा समजून सांगतच जाईल. परंतु एक बेसिक राउटिंग वर्क करण्यासाठी एवढ्याच सगळ्या गोष्टी आपल्याला लागत असतात. आणि राउटिंगमध्ये जर आपल्याला एक्स्ट्रा जर काही करायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला जो हा राऊट इंटरफेस आहे त्याच्यामधल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लागत असतात. आता फॉर एक्झाम्पल इथे मी राऊट इंटरफेसला गेलो तर टायटल आहे, जर एखाद्या पेजला टायटल द्यायचं असेल तर. त्याच्यानंतर आहे लोड कंपोनंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आउटलेट आहे, कॅन ऍक्टिव्हेट आहे. तर हे जसे जसे कन्सेप्ट येत जातील मित्रांनो तसे तसे हे सगळ्या प्रॉपर्टीज आपण शिकणारच आहोत. काळजी करू नका. कॅन ऍक्टिव्हेट चाइल्ड आहे, ठीक आहे, कॅन डिऍक्टिव्हेट आहे, कॅन लोड आहे, रिझॉल्व म्हणजे डेटा रिझॉल्वर जे असतात ते ऍड करू शकतो आपण. लोड चिल्ड्रन्स आहेत, ठीक आहे, आणि रन गार्ड्स अँड रिझॉल्वर आहे. तर जे काही आपण राऊटला गार्ड्स लावत असतो तर त्याला रिझॉल्वर फंक्शन देत असतो, तर रिझॉल्वर फंक्शन आपण इथे देऊ शकतो. त्यानंतर प्रोव्हायडर्स आहेत, यांचा सुद्धा त्याच्यामध्ये वापर आहे. प्रोव्हायडर्समध्ये आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस जे आहेत त्याला इंजेक्ट करतो प्रत्येक राऊटमध्ये. ठीक आहे, तर हे जसे जसे कन्सेप्ट येतील तसे तसे या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील तुमच्या. कारण की इथून पुढे आपण सगळं काही या राऊटच्या आधारितच घेणार आहोत आणि सगळे कन्सेप्ट आणि पूर्णच्या पूर्ण इथून पुढे जेवढा काही आपला कोर्स आहे तर सगळा कोर्स राउटिंगवरच अवलंबून आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काळजी करू नका, ते सगळे कन्सेप्ट जे आहेत आपले क्लिअर होणारच आहेत. ठीक आहे, तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलेलं आहे, एक बेसिक आहे, जेवढ्या काही गोष्टी गरजेच्या असतात तुम्हाला प्रॉपर राउटिंग शिकण्यासाठी. ठीक आहे, शिकण्यासाठी आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी.
सगळे कन्सेप्ट आहेत. इंटरव्ह्यूमध्ये हेच कन्सेप्ट विचारतात, याच्या पलीकडे काही नाही. एक सिंपल राउटिंगच्या केसमध्ये. परंतु जर ॲडव्हान्स राउटिंग असेल तर त्या केसमध्ये आपण व्हिडिओ घेणारच आहोत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला शिकायला मिळतीलच. तर या व्हिडिओमध्ये एवढंच आहे मित्रांनो. मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.